रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, माझे नाव सार्थक शरद पानसरे। तर मित्रांनो, आम्ही डोंगरगावतून सप्तशृंगी गडावर थेट पायपाय जात आहोत आणि आमचे 4थं वर्ष आहे आणि आम्हाला देवीच्या गडावर सुखरूप आम्ही 4 वर्षापासून जाते आणि आता आमचं 4थं वर्ष आहे आणि आम्हाला खूप मजा येते। बस, धन्यवाद। तर आम्ही देवीची मनोभावी पूजा करतो आणि देवीला मानतो, त्यामुळे आम्ही 4 वर्षापासून जाते। हो, आमच्या देवीचे खूप सारे सत्व घडलेले, त्यामुळे खूप सारे अनुभव आले आम्हाला। नमस्कार, आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज लाईन। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज लाईन मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। बघा, आजची ब्रेकिंग न्यूज। आज आपण कळवण या भागात आहोत। तर बरेचसेच भाविक शिरपूर, धुळा, जळगाव, पाचोरा, बरेचसेच भाविक किंवा देवळा तालुक्यातील, सटाणा तालुक्यातील बरेचसेच भाविक आपले सप्तशृंगी गडावर पायी पायी जात आहे। तर आपण त्यांच्या मुखातून जाणूया। नमस्कार भाऊ, कुठून बोलताय आपण? आम्ही पाडळदेवर, मालेगाव। हो। तुम्ही किती वर्षापासून जात आहे? 13 वर्षापासून जातोय। 13 वर्षापासून जात आहे। हो। तर सप्तशृंगी गडावर जाण्यामागचं कारण काय किंवा उद्देश काय तुमचा? आमची आई सप्तशृंगीवरती अपार श्रद्धा आहे। आई सप्तशृंगी तर आमच्यावरती भरपूर प्रेम आहे। नक्कीच। तर आपल्या बरोबर अजून आहेत भाविक। तर कुठून बोलताय आपण? पाडळदेवरूनच आहे। काय अनुभव आला तुम्हाला? काय आहे, चांगला अनुभव आला आम्हाला। किती वर्षापासून जात आहे? आम्ही 5 वर्ष झालं मला। नक्कीच, धन्यवाद, आभार आहे तुमचा। चला, आता आपल्या बरोबर अमोल भाऊ जुळलेले आहेत। तर आपण अमोल भाऊंना 2-3 प्रश्न विचारूया। तर अमोल भाऊ, तुम्ही कुठून आलात व किती वर्षापासून सप्तशृंगी गडावर जात आहे व तुम्हाला मातेचा काय अनुभव आला? एवढे प्रश्नांची उत्तर द्यायचे। आम्ही मालेगाव तालुका, जिल्हा नाशिक, पाडळदेवरून आलो आहे। बरोबर। आमचं जवळजवळ 7-8 फेरी। बरोबर। मातेचा तो अनुभव म्हणजे आपण जशी श्रद्धा मनात राहते तसं आपले काम होत, इच्छा पूर्ण होत चालतात। हो, 100% होत चालतात। पण आज तुम्ही एवढं लांबून आले, तुम्हाला काही पायांना त्रास वगैरे आलाय ना? बरेच जणांना फोड वगैरे पायांना भरपूर आले, तसं काही आम्हाला त्रास होत नाही। आले पण तर काही काय म्हणजे जायची परत अजून इच्छा पण राहते आमची, परत पुढच्या वर्षी पण येऊ असं। नक्कीच, धन्यवाद अमोल भाऊ।